आपण पाहतात रायगड जिल्ह्यातील निर्भीड निष्पक्ष बुलंद आवाज न्यूज रायगड स्वाभिमान। पानी तेरा अलग है तराना, पानी तेरा अलग है तराना, जिंदे को बुडाना और मुर्दे को तराना। या वाक्याप्रमाणे मौजे बोबडघर चणेरा येथे घडलेला अतिशय दुर्दैवी प्रकार। 5-6 जण मित्रमंडळी खार मुंबई येथून फिरण्याकरता भागीरथी खार येथे गावी आलेली होती। अवघे 17 ते 18 वर्ष त्यांचे वय। भागीरथी खार येथे दुपारचे जेवण आटोपल्यानंतर मौजे बोबडघर येथील बंधाऱ्यावर वर्षा सहलीचा आनंद लुटण्यासाठी त्यांचा इरादा झाला व आपल्याकडील वाहनाने ते मार्गस्थ झाले। मात्र तिथे गेल्यानंतर वानरमोर नदीचा पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने पाण्याचा अंदाज घेण्यासाठी त्यांच्याच गटातील कुमार हिमेश नारायण ठाकूर राहणार खार मुंबई वय वर्ष 17 हा पाण्याचा अंदाज घेण्यासाठी बंधाऱ्याच्या काठबांध्यावर उभा असताना असलेल्या शेवाळावरून पाय घसरला आणि पाण्याच्या प्रवाहाबरोबर जाऊन तो गटांगळ्या खायला लागला। ही गोष्ट जेव्हा त्यांच्या मित्रांच्या लक्षात आली तेव्हा त्यातील एका मित्राने जीवाची पर्वा न करता हिमेशला वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु तो त्याच्या हाताला न लागताच खवळलेल्या नदीच्या प्रवाहामध्ये अदृश्य झाला। दुपारी 5 वाजता पोलीस, स्थानिक प्रशासन, तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, सरपंच असा फौजफाटा व रेस्क्यू टीम यांनी परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला। मात्र रात्र झाल्याने त्यांना अपेक्षित असे यश आले नाही। साधारण 7च्या सुमारास मदत कार्य थांबवण्यात आले। दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र भागीरथी खार, महादेव खार ग्रामस्थ व चणेरा ग्रामस्थ यांच्याकडून मदत कार्य पुन्हा एकदा सुरू करण्यात आले। साधारणपणे 12:30-1च्या सुमारास सुडकोली स्मशानभूमीच्या पाठीमागे सदर मृतदेह दिसण्यात आला। सदर मृतदेह चणेरा ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे शोधण्यात यश मिळालं। तदनंतर सदर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रोहा सरकारी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला। पुढील तपास पोलीस निरीक्षक मुपडे व पोलीस कॉन्स्टेबल शीद हे करत आहेत। यावेळी ग्रामपंचायत खांबेरा सरपंच श्री अतिश मोरे यांनी दिलेली प्रतिक्रिया। सरपंच साहेब, काय प्रतिक्रिया आहे? जी काल जी घटना घडली ती अतिशय दुःखद घटना घडली आणि ती दुःखद घटना घडली आणि एक मुलाचं त्या ठिकाणी जीवितहानी झाली। त्या मुलाला प्रथमतः मी ग्रामपंचायती वतीने आणि ग्रामपंचायत सर्व नागरिकांच्या वतीने या ठिकाणी मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि त्याच्या दुःखद आत्म्यास चिरशांती लाभो अशी ईश्वरचरणी सदिच्छा करतो आणि त्याच्या कुटुंबियांना यातून सावरण्याची देवाने शक्ती देव अशी ईश्वरचरणी पुन्हा एकदा विनंती करतो। आता ही घटना घडली, ही घटना अतिशय दुर्दैवी आणि दुःखद आहे। तर प्रथमतः तो डॅम जो बांधलेला आहे हा कृषी विभागामार्फत आपण बांधलेला आहे। तर महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत हा डॅम हा पाणी आडवा पाणी जिरवा यासाठी बांधलेला आहे, जेणेकरून त्या पाण्याचा उपयोग हा आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांना व्हावा आणि त्यातून त्यांनी शेती व्यवसाय करावा यासाठी हा डॅम या ठिकाणी बांधलेला आहे। तर गेली 8-10 डॅम बांधल्यापासून 8-10 वर्ष अशी कोणती घटना घडली नव्हती, ही पहिलीच घटना आहे या डॅम्पवरती। तरीसुद्धा आम्ही ग्रामपंचायत प्रशासनाने योग्य ती दखल घेऊन या ठिकाणी नागरिकांनी त्या ठिकाणी येऊ नये, पोहू नये यासाठी मार्गदर्शक सूचना या ठिकाणी लिहिल्या होत्या। असा बोर्ड लिहिला होता का या ठिकाणी नदीमध्ये पोहण्यास बंदी आहे। शासनाच्या GR नुसार 144 कलम या ठिकाणी लागू केला होता। तर त्यानुसार आम्ही ग्रामपंचायत प्रशासनाने सुद्धा या ठिकाणी बोर्ड लावला होता नदीमध्ये पोहण्यास बंदी आहे, परंतु 2 दिवसापूर्वीच हा बोर्ड या ठिकाणी काही मद्यपी लोकांनी त्या बोर्ड फाडून या ठिकाणी त्या बोर्डचा हेच अस्तित्व नष्ट केलं। त्यामुळं या ठिकाणी त्या मुलांना कदाचित समजलं नसेल काही नदी धोकादायक आहे किंवा या ठिकाणी पाणी पोहण्यायोग्य नाही आहे, तर त्यांना त्या नदीचा पाण्याचा अंदाजसुद्धा आला नाही। आणि ही नदी येते ही डोंगर कपारीतून येते, डोंगरातून येते। जरी या ठिकाणी आपण जिथे डॅम्प आहे तिथे पाऊस पडत नसला तरी डोंगरात जरी पाऊस पडत असेल तरी नदीला पाणी हा अचानक येतो आणि नदीचा पाणी वाढतो, याचा अंदाज हा आपल्याला त्या ठिकाणी पोहणाऱ्याला येत नसतो। त्याच्यामुळं या ठिकाणी त्या मुलांना त्या पाण्याचा अंदाज आला नाही आणि
ही दुर्दैवी घटना या ठिकाणी घडली. साहेब, जनतेला आव्हान काय करू इच्छिता तुम्ही? या चनेरा विभागातील किंवा तिथे येणाऱ्या जनतेसाठी मी सांगू इच्छितो, ते डॅम्प आहे, हा डॅम्प हा शेतीसाठी या ठिकाणी शासनाने बांधलेला आहे, पोहण्यासाठी कदापि नाही आहे. त्याच्यामुळं येणाऱ्या लोकांनी तिथे पोहण्यासाठी येऊच नये, निसर्गाचे पाहणी करण्यासाठी सुद्धा येऊ नये, कारण तो डॅम्प आहे हा धोकादायक आहे, याची सगळ्यांनी दक्षता घ्यायची आहे. त्याच्यामुळे तिथे पोहण्यासाठी किंवा तिथे मद्यपान करून कोणत्याही गोष्टी करण्यासाठी या भागातील लोकांनी येऊ नये, अशी मी या ठिकाणी या माध्यमातून त्यांना सर्व लोकांना, सर्व नागरिकांना विनंती करत आहे. रायगड स्वाभिमानसाठी सचिन ठाकूर, चणेरा. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज रायगड स्वाभिमान लाईव्ह चॅनेल आणि दाबा बेल आयकॉन.